हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही पाहिलं मस्त छानसे फुलं आले गार्डनमध्ये, माझ्या टेरेस गार्डनमध्ये. तर छान मी रोज देवासाठी मग एक एकच तोडत असते. तर झाली देवपूजा आणि आता मी आवडते पटापट आद्विक आणि सर्वांसाठी मला डोसे बनवायचे आहे. पटकन मी डोसे बनवणार आहे नाश्त्यासाठी. चला मग. सर्वजण झोपलेले असताना मग मी पटकन म्हटलं सकाळचं काम मी आवरून घेते. परत मग दुपारी सर्व इकडे तिकडे त्यांचं चालतं खेळायचं, कोणाचं काय लहान मुलं असले की, म्हणून मग मी शांतपणे मस्त सर्व आवरून घेत आहे. ते पहिल्यांदा तर मी काय करते, सर्व पुसून घेते. कारण की किती पण आपण साफसफाई केली ना, धूळ कुठून येते काही सांगता येत नाही. धूळ तर ही अशी होतच असते आणि ह्या धुळीमुळे ना असं बघितलं काय खूप इरिटेट होतं. आणि म्हणून मग रोज असा कपडा मारून घेतला ना की मग व्यवस्थित राहतं. नाहीतर मग हे धूळ सर्वीकडे दिसली ना तर खूप इरिटेट होतं. खरंच घरामध्ये ना जर आपण क्लीन 1-2 दिवस जरी आपण असं जे शोपीस किंवा काय असेल ना, आपण तिथं जर फडकं मारलं नाही किंवा ती धूळ पुसली नाही ना, इतकी होऊन जाते. असं वाटतं का खूप दिवसापासून हे घर बंदच होतं असं वाटतं. तर म्हणून रेग्युलर ह्या गोष्टी करायला पाहिजे. तर मग मी पण काय करते, जसं म्हणजे रोजचं जसा वेळ भेटेल तसं, आज तर सुट्टीचा दिवस संडे त्याच्यामुळे मग मला वेळ भेटला. मग पटकन मी सकाळच्या वेळेस सर्वजण झोपलेले ना, म्हटलं आधी क्लिनिंग करून घेऊया घरातली. कारण की सर्व उठले की मग नाश्त्याची तयारी करता येईल मला. म्हणून मग मी इथं सर्व क्लीन करून घेत आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता सर्व आता घरातलं क्लिनिंग जेवढं शक्य होईल सकाळचं तेवढं मी करून घेते. रोजच्या रोज क्लिनिंग केली ना बऱ्यापैकी लोड येत नाही. मग व्यवस्थित आपल्याला होऊन जाते क्लिनिंग करायची. आणि जर आपण आहे ना कधीच 15 दिवसातून जर एकदा असं करायला घेतलं ना, इतकं लोड पडतो ना. आणि अक्षरशः एका दिवसात अजिबात होत नाही सर्व क्लिनिंग करायला गेलं तर. इतकं म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आपल्याला बघायची असली ना तर होत नाही अजिबात. त्याच्यामुळे मग मी काय करते, रोजच्या रोज असं पुसून घेते, शोपीस म्हणा काय. आणि ते तर इतकं धुळीचं होऊन जातं, म्हणून मग रेग्युलरली हे पुसून घेत असते मी. आता सर्व क्लीन झालं, झाडझूड झाली माझी. नंतर मग मी लादी पुसून घेते. तर लादी पुसून झाल्यानंतर मग माझी सकाळची ऑलमोस्ट माझी कामं होऊन जातील मशीनला. नंतर मी सर्वांच्या आंघोळी झाल्यानंतरच कपडे टाकेल, कारण की मग बाकीच्यांचे कपडे तसेच राहतील. म्हणून मग ते काही नाही दुपारून टाकले तरी चालतात, कारण की मग ते कपडे तर काही लगेच सुकतात मशीनचे कपडे, त्याच्यामुळे काही वेळ लागत नाही. आणि म्हणून मग मी इथं आता एवढे सकाळची सर्व क्लिनिंग घरातली झाली, साफसफाई होऊन गेली, लादी पुसून झाली. आता फक्त नाश्त्याची तयारी राहील आणि किचन ओटानंतर मग आवरायचं राहील तेवढा. तर देवपूजा पण आज सकाळी केली ना, इतकं छान वाटलं मस्त. देवा मस्त फुलं पण यायला लागले ना छान मस्त. जास्वंदीची पण काल 2 आलेली होती. काल सकाळी व्हिडिओ 6 वाजता 6:30ला माझी पूजा होते, म्हणून मी काय तो शूट करत नाही जास्तीचं. तर इतकं छान वाटतं ना रोज फुलं आपली घरात एक जरी फुलं आलं ना देवाऱ्यात ठेवलं की छान वाटतं. तर इथं सर्व माझं लादी वगैरे पुसून झालेली आहे. आता मी मस्त ब्लॅक टी घेते. बाबांचा चहा झाला आहे आणि मी आता घेते. मी म्हटलं सर्व काम झाल्यावरच घेणार, तर बाबांनी घेऊन घेतला. मग आता मी घेते मस्त चहा. माझा सकाळचा चहा झाल्यानंतर मग मी बाकीची तयारी करणार आहे नाश्त्याची. डोसे आणि हे बनवणार आहे आप्पे थोडेसे. तर आज आहे हा मेनू मस्त नाश्त्यामध्ये बनवायचा. तर इथे छानसं मस्त तर माझं आता इथं नाश्त्याची तयारी करून घेत आहे मी. आणि नाश्ता आता चटणी आधी करते, चटणी करून घेते. आणि चटणीमध्ये मी ना मला पुदिना लागत होता, पण माझ्या आहे बाल्कनीमध्ये, पण तो आता थोडा सुकला आहे, थोडासा होता. म्हटलं जाऊ दे आता, कारण की पुदिना राहिला का अजून जास्त टेस्ट येते. पण म्हटलं जाऊ दे ठीक आहे आता. तर इथं चटणी करून ठेवते. मग बाकीचे सर्वजण उठले का मग पटकन मी आप्पे आणि डोसे करायला घेणार आहे गरमागरम. आणि इथं पाहू शकता मस्त चटणीचं बॅटर तयार झालेलं आहे मस्त. आणि आद्विकला जास्त ग्रीन झाली ना आता आवडत नाही, मग मी थोडी कोथिंबीर याच्यात ॲड केलेली होती, जास्तीची नको म्हटलं. आणि ते छान मोहरीची आता फोडणी देऊन देत आहे मी. आणि मस्त मोहरी तडतडली ना ते छान वाटतं फोडणी. तर इथं कढीपत्ता माझा संपलेला होता, म्हणून मग मी कढीपत्ता काही ॲड केला नाही. तर इथं मग ते छान मोहरीचीच फोडणी दिली मी इथं. तर चटणी माझी तयार झाली आहे इथं पाहू शकता. आता मी फक्त डोसे आणि आप्पे नंतर करेन सर्वजण उठले की, कारण की अजून पण सर्वजण झोपलेलेच आहे. आणि मग उठल्यावर करणार. तर आता इथे मी आप्पे करायला सुरुवात केलेली आहे.
तर बाकीचे आप्पे आणि बाकीचे डोसे असं करणार आहे. चला मग करते पटकन आणि बोलते तुमच्याशी. घेते इकडं, कारण की आज एक म्हणतोय की हे नको आप्पे, तर डोसे बनवते आता छोटे छोटे. पार्लरमध्ये पण जायचं आहे, तर पार्लरमध्ये जाऊन येणार आहे मी. चला मग नाश्ता करतो बोलते. सर्व किचन मी आवरून घेतलेलं आहे. झालं सर्व किचन मी आवरून घेतला, मस्त क्लीन झालेला आहे. आता दुपारच्या जेवणामध्ये फक्त मी भाकरी आणि भाजी काहीतरी करेन. तर चला आता बाकीचं काय असेल ते आवडते मी. तर घरातलं तर माझं सर्व आवरून झालं, तर आता हा कचरा डस्टबिनमध्ये टाकून येते मी. चहा वगैरे झाला आमचा आणि मी ना थ्रेडिंग करायला चालले. तर थ्रेडिंगना 2दा गेले पण त्या भेटल्याच नाही मला, तर आता मी करायला चाललेली आहे. चला फायनली माझ्या पार्लरवाली भेटली मला. तर मी नेहमी तसं ह्या पार्लरमध्ये थ्रेडिंग करत असते आणि त्या याच्यावरच चालू 2दा मी रिटर्न गेले, त्याच्यावरच आमचं बोलणं चालू होतं. फायनली ॲब्रो झाल्या, कारण की मी 2दा रिटर्न गेले ॲब्रोसाठी. आणि आता गावाला जायच्या वेळेस फेशियल करणार आहे मी. फेशियल करेल, पपया फेशियल. तर चला मग आता घरी जातो आम्ही आणि बोलते. आता आजवीची कटिंग चालली, तर आम्ही बाजू नर्सरीमध्ये आलो आणि नर्सरीमध्ये मस्त छान छान प्लांट आहे. तर प्लांट बघते. प्लांट बघायला थोडी ना पैसे लागणार आहे, तर चला मी मस्त बघते प्लांट आणि तुम्हाला पण दाखवते. इंडोर प्लांट आहे हे, छान असे इंडोर प्लांट. आणि आजवीक झाले नाही कटिंग, अजून कटिंग नाही झाली अजून. किती वेळ लागेल? वेळ लागणार आहे का? चल पुढे. नको हात लावा आजवी. कसं आहे? तर आम्ही आलो बाजारातून आणि मग येता येता सात्विकला आणि दिशूला मंचुरियन पण खाऊ घातलं, कारण की त्यांचं लय चाललं होतं चल चल. आणि वातावरण पण छान झालेलं होतं, मस्त गार वारा सुटलेला होता आणि मस्त त्यांना मंचुरियन खाऊ घातलं. आणि मग त्याची कटिंग वगैरे आज मंचुरियन. परत मग आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे. तर मी इथं आद्विकला चिकन आणि भात देणार आहे, त्याला ते आवडतं फार. तर त्याला नेहमी सूप भात लागत असतो, तर मी तेच करते. आणि आमच्यासाठी तर बिर्याणी करत आहे मी पटकन. आता इथं पटापट फास्ट क्विकवाली बिर्याणी करते, जी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल. एकदम झटपट होते, जास्ती वेळ पण नाही लागत. कधी कधी आपल्याला जर उशीर होत असेल ना स्वयंपाकाला, तर ह्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी करू शकता. पटकन होते आणि खायला पण एकदम टेस्टी होते. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते. आणि आजचा हा दिवसभर असं माझं रुटीन होतं, सकाळचं रुटीन आणि संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आज. तर अशी धावपळ असते सुट्टीचा दिवस पण. आणि जो मधला वेळ होता ना दुपारचा वेळ, तर तो मी आज पेपर चेक करून टाकले. तर म्हटलं आज चेक करून टाकावा, कारण की मग परत तेच कामं रखडली जाताना मग परत मग नंतर कंटाळा येते ह्या गोष्टींचा. म्हणून मग मी वेळेच्या वेळी आता पेपर चेक करून पटकन माझी झटपट कामं करून घेणार आहे. रिझल्ट पण लवकर यावेळेस, म्हणजे 3-4 दिवसमध्ये आम्हाला भेटतात, त्याच्यामुळे मग मी तीसुद्धा कामं पटकन करते. आणि गावाला जायची तयारी असते, परत त्याच्यानंतर मग बरेचशी कामं अशी आहेत ती आता पूर्ण करावी लागेल. गावाला जाण्याआधी बरीच कामं असतात,
तर असं दिवसभर माझं हे धावपळीचं रुटीन असतं आणि तुम्हाला माझं हे रुटीन आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच मी नवनवीन ब्लॉग्स घेऊन येत जाईल लाईफस्टाईल संबंधित, ट्रॅव्हल्स वगैरे ह्या गोष्टी माझ्या कुकिंगच्या असतात, डेली व्लॉग्स असतात. तर माझं जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग बोलते मी नंतर. आणि जस्ट झालं आहे माझा स्वयंपाक. तर आज मी मस्त चिकन बिर्याणी बनवून टाकले आणि आधीसाठी सूप बनवलं. सूप भात त्याला आवडतं, तो काही असं भाजी चपाती किंवा बिर्याणी खात नाही म्हणून त्याच्यासाठी सूप भात. तर फायनली माझ्या आयब्रो झाल्या, नाही तर 2दा मी रिटर्न आली होती आयब्रोसाठी आणि मग खूप वाढलं नाही, खूप दुखतं इथं करण्याच्या वेळेस, म्हणून म्हटलं मग काही केलेलंच बऱ्या वेळेवर. तर असा होता आजचा दिवस. चला मग संडेचा दिवस असा धावपळीत गेला आणि सुट्टी राहिली तरी पण कामं काही सुटत नाही आमची. आणि चला मंडळी, हा आजचा व्हिडिओ इथंच मी एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.